मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपना गाईड आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। या ठिकाणी आज आपण क्लास 8चा सायन्सचा सिलेबस या ठिकाणी स्टार्ट करणार आहेत। म्हणजे जे आपले एकूण तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे की जे वर्ग 8वीचा जे सिलेबस आहे सायन्सचा, याच्यात तुम्हाला एकूण 19 या ठिकाणी टॉपिक दिलेले आहेत। किती येतं तर 19 टॉपिक या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत। आणि या 19 टॉपिकपर्यंत पैकी आपल्याला जे सुरुवातीचे 10 टॉपिक येतं, हे 10 टॉपिक आपल्याला फर्स्ट टर्ममध्ये या ठिकाणी कंप्लीट करायचे। त्या हिशोबानं आपण या सायन्सचा कंप्लीट सिलेबस या ठिकाणी आपण घेणार आहोत। आणि आजचा जो आपला पहिला टॉपिक असणार आहे तो आपला फर्स्ट टॉपिक असणार आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। तर कुठलाही वेळ वाया न घालता आपण डायरेक्टली आता या ठिकाणी टॉपिकला सुरुवात करणार आहोत। तर पहिला जो टॉपिक तुम्हाला दिलेला आहे तो दिलेला आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। तर या ठिकाणी एक टॉपिक नसून तुम्ही या ठिकाणी असं समजू शकता हे दोन टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत आणि दोन्ही एकमेकांशी रिलेटेड असल्यामुळं ते या ठिकाणी एकाच टॉपिकमध्ये आपल्याला यावर्षी शिकायचे। तर पहिला टॉपिक काय दिलेला आहे लिव्हिंग वर्ल्ड। आता लिव्हिंग वर्ल्ड म्हणजेच काय तर लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे तुम्हाला एवढं माहिती पाहिजे त्याचा मराठीत अर्थ होतो सजीव सृष्टी। आता लिव्हिंग म्हणजेच काय असतात सजीव, लिव्हिंग म्हणजेच काय सजीव। आता जे सजीव असतात ते सजीव कसे ओळखले जातात, किंवा जर तुम्हाला मी म्हटलं की ठीक आहे लिव्हिंग म्हणजे काय सजीव असतात, तुम्ही कसं सांगता की सजीव म्हणजे काय किंवा लिव्हिंग म्हणजे काय। आता हे तुम्हाला जर मी म्हटलं लिव्हिंग म्हणजे काय ते सांगा। लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी, म्हणजे जेवढे काय आपल्या पृथ्वीवर किंवा या युनिवर्समध्ये जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतं ते सर्वायला मिळून आपण काय म्हणणार त्याला लिव्हिंग वर्ल्ड म्हणणार। मग लिव्हिंग म्हणजेच काय सजीव असतात आणि लिव्हिंग कशावरून ओळखायचं किंवा आपल्याला हे माहिती आपण कॅटेगराईज करतो की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग। मग लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, तर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग हे कसं ओळखायचं तर लिव्हिंग म्हणजेच काय जे स्वतः काय करू शकतात ग्रो करू शकतात। मग द ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन ग्रो इटसेल्फ, जे स्वतः ग्रो करू शकतात त्याला दुसऱ्यावर डिपेंड राहण्याची गरज नाही, ते स्वतः ग्रो करतात। जसं की आपण आता आपल्याला तुम्ही लहानाचे मोठे होत जाता हे नॅचरली होतं, असं नाही की तुम्हाला कोणीतरी पकडतं आणि मोठं करतं। म्हणजेच काय तुम्ही स्वतः ग्रो करू शकता। त्याचबरोबर अजून काही कॅरेक्टरिस्टिक असतात जे की लिव्हिंगचे असतात आणि नॉन लिव्हिंगमध्ये ते नसतात, ते काय करू शकतात। सर्वात पहिलं कॅरेक्टरिस्टिक आपण काय बघितलं ग्रो, सर्वात पहिलं जे कॅरेक्टरिस्टिक होतं ते काय होतं ग्रो। दुसरं काय असणार आहे ते काय करू शकतात ते रेस्पिरेशन करू शकतात। म्हणजे जर का लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल जे ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन करू शकतात, रेस्पिरेशन म्हणजेच काय श्वसन करू शकतात, कारण जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्याला ऑक्सिजन असेल किंवा कोणताही गॅस असेल, जसं की प्लांट्स असतील त्याला कार्बन डायऑक्साईड लागतो, आपण असो किंवा ॲनिमल असतील कोणतेही त्याला ऑक्सिजन लागतो। मग असा कोणताही रेस्पिरेशन जर ते करत असतील म्हणजे इनहेल आणि एक्झेल जर ही प्रोसेस जर ते करत असतील तर त्यालाही आपण काय म्हणतो लिव्हिंग म्हणतो। त्याचबरोबर अजून एक काय कॅरेक्टरिस्टिक असतं जे की लिव्हिंगमध्ये असतं आणि नॉन लिव्हिंगमध्ये नसतं, ते असतं एक्सक्रिशन। एक्सक्रिशन म्हणजेच काय एक्सक्रिशन म्हणजेच उत्सर्जन म्हणजेच काय आता जे काही आपण खाल्लं किंवा आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही घाण पदार्थ असतात जसे की तुमचा स्वेट असेल किंवा कोणताही असेल वॉटर असेल, अशा पद्धतीची जे काही तुमच्या बॉडीत काही पदार्थ असतील ते पदार्थ बाहेर टाकण्याची जी प्रोसेस असती त्याला आपण काय म्हणतो एक्सक्रिशन म्हणतो। मग नॉन लिव्हिंग ते एक्सक्रिशन करणार नाहीत, म्हणजे उत्सर्जन करणार नाहीत, ते कोण करणार फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम करतील आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे काही एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे। त्याचबरोबर रिप्रोडक्शनसुद्धा एक काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे। मग असे काही कॅरेक्टरिस्टिक असतात, असे काही गुणधर्म असतात जे फक्त लिव्हिंगमध्ये असतात, नॉन लिव्हिंगमध्ये ते राहत नाहीत। मग याच्यावरूनच आपण काय सांगतो की कोणताही ऑर्गॅनिझम किंवा कोणतीही वस्तू कोणतीही थिंग एखादी लिव्हिंग आहे किंवा मग नॉन लिव्हिंग आहे। आणि आता हे जर आपण बघायचं झालं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, तर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये जर आपण लिव्हिंगचा जर अभ्यास करत असेल तर ही एवढं मोठं एक जग आहे, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक एवढी मोठी सृष्टी आहे की त्याचा अभ्यास करणं एवढंही सोपं नाही। म्हणजे आता तुम्ही जर बघितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किती आहे असं जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तोही आपण या ठिकाणी आता समोर बघणार आहेत की जवळपास 87 मिलियन काय येतं स्पेसीज येतं। स्पेसीज म्हणजे ऑर्गॅनिझम नसून स्पेसीज, तेवढ्या जातीचे काय येतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्या या पृथ्वीवर आहेत। मग एवढ्याचा जर अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करणं सोपं जाणार आहे का। मग यांचा जर अभ्यास करायचा तर सर्वात महत्त्वाचं काय होतं याला क्लासिफाय करणं, काय करणं याचं क्लासिफिकेशन करणं। आता क्लासिफिकेशन करणं म्हणजेच काय क्लासिफिकेशन करणं म्हणजेच असं थोडक्यात आपण सांगू की समजा हा एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीचे काय येतं स्पेसीज येतं। आता याचं मी काय करतो हे समजा काही रेड येतं काही येलो येतं, अशा पद्धतीचे वेगवेगळे काय येतं स्पेसीज येतं। मग या स्पेसीजला काय करायचं याच्या कॅरेक्टरिस्टिकनुसार याच्या गुणधर्मानुसार याला काय करायचं
कॅटेगराईज करायचं म्हणजेच वेगवेगळं करायचं. मग याला वेगवेगळं करण्यासाठी याचा पहिला एक ग्रुप केला, दुसरा ग्रुप केला, तिसरा ग्रुप केला, चौथा ग्रुप केला, पाचवा ग्रुप केला, असे वेगवेगळे ग्रुप केले आणि याचे परत सब ग्रुप केले. म्हणजे या परत याचे सब ग्रुप केले, परत याचे पण सब ग्रुप केले. अशा पद्धतीने काय केलं, याला डिव्हाइड केलं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये. कशामुळं? कारण आता याला आपण काय करू शकतो की हे रेडवाले जे दिसायले तुम्हाला ते एका ग्रुपमध्ये ठेवू शकतो, त्याच्यानंतर येल्लोवाले एका ग्रुपमध्ये ठेवू शकतो, त्याच्यानंतर हे ग्रीनवाले एका ग्रुपमध्ये ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, याला क्लासिफाय करू शकतो. आता काय होईल, याचा अभ्यास करायला सोपा जाईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता फक्त या रेडचाच अभ्यास करायची गरज आहे, इथं फक्त येल्लोचाच अभ्यास करण्याची गरज आहे. असं नाही की पूर्ण एकदाच करायचं. मग अभ्यास करण्यासाठी म्हणजे त्याची स्टडी करण्यासाठी, या ऑर्गॅनिझमची स्टडी करण्यासाठी आपण काय केलं, याला क्लासिफाय केलं. काय केलं, याला क्लासिफाय. मग याचं क्लासिफिकेशन केलं कशाचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. त्याचबरोबर इथं काय दिलेलं, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोस. म्हणजे आपल्याला सर्वांचं तर करायचं नाही, पण या टॉपिकमध्ये आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचं काय करायचं, क्लासिफिकेशन करायचं. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, जे टिनी ऑर्गॅनिझम असतात. टिनी म्हणजेच काय, एकदम स्मॉल छोटे छोटे असतात. छोटे छोटे म्हणजेच कसे, एकदम छोटे, जे की आपण आपल्या उघड्या डोळ्यानं बघू शकत नाही, आपल्या नेकेड आयनं कोणती ऑर्गॅनिझम बघू शकत नसतं. जसं व्हायरस असेल, बॅक्टेरिया असतील, हे आपण आपल्या उघड्या डोळ्यानं बघू शकत नाहीत. मग डोळे लावून बघणार का, नाही. उघडे डोळे किंवा बंद डोळ्यानं बघू शकत नाही. याचा अर्थ काय, त्याला मायक्रोस्कोपचीच या ठिकाणी काय असती, गरज असते. एकतर तुम्हाला त्या ठिकाणी कंपाऊंड मायक्रोस्कोप लागेल किंवा मग इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप त्या ठिकाणी लागेल. त्याच्याशिवाय तुम्ही ते मायक्रो ऑर्गॅनिझम बघू शकणार नाहीत. मग हे बघत असता वेळेस आता या ठिकाणी हे मायक्रो ऑर्गॅनिझमचं आपण नंतर बघू, पण सर्वात पहिले बघू लिव्हिंग वर्ल्ड. आता लिव्हिंग वर्ल्डच्या आधी तुम्हाला या ठिकाणी टॉपिक स्टार्ट करण्याच्या आधी काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे. 1, 2 आणि 3 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. मग पहिला प्रश्न काय दिलेला आहे, व्हॉट इज द हायरार्की. काय दिलेलं आहे, हे शब्द पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे, व्हॉट इज द हायरार्की. हायरार्की म्हणजेच काय, तर या ठिकाणी हायरार्की एक शब्द तुम्हाला दिलेला आहे. याचा अर्थ होतो पदानुक्रम. याचा अर्थ काय होणार, पदानुक्रम. हायरार्कीचा अर्थ होतो पदानुक्रम. आता हायरार्कीचा अर्थ पदानुक्रम म्हणजेच काय, जसं आता तुम्ही जर तुमचा क्लास जर बघितला, शाळा बघितली, तर एक शाळा आहे, शाळेत छोट्या छोट्या रूम येतं आणि रूममध्ये वेगवेगळे बेंच येतात. त्या बेंचवर वेगवेगळे विद्यार्थी बसतात, जसं की मुलं एक साईड, मुली एक साईड. म्हणजे याला काय केलं, तुमचं वर्गीकरण केलेलं आहे, तुमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. सर्वच्या सर्व मुलं एकाच क्लासमध्ये बसवले तर काय होईल, कोणत्याही मुलाला काही समजणार नाही, अभ्यासही होणार नाही, त्या मुलांची ओळख राहणार नाही शिक्षकांना त्या मुलं ओळखल्या जाणार नाहीत. अशा पद्धतीने कन्फ्युजन होऊ शकतं. मग काय केलं, प्रत्येकाला वेगवेगळा क्लास दिला, त्या एजच्या मुलाला, त्या क्लासच्या मुलाला, आणि मुलं एकीकडे आणि मुली एकीकडे बसवल्या. त्याच्यात आपण परत हाईटचे जे कमी हाईटवाले असतात ते समोर बसवतो, जास्त हाईटवाले मागं बसवतो. अशा पद्धतीने काहीतरी आपण त्याला क्लासिफाय करतो. मग अशीच एक हायरार्की आहे कशाची, हे लिव्हिंग वर्ल्ड जे आहे म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, याला क्लासिफाय करण्याची. जसं सर्वात पहिले आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल असं घेऊ, सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे कॉन्टिनेंट असतात. कॉन्टिनेंट म्हणजेच काय, कॉन्टिनेंट म्हणजेच काय, जे खंड असतात. किती खंड येतं, 7 खंड येतं. आपलं जे पूर्ण जी पृथ्वी आहे म्हणजे आपलं जे दुनिया आहे, आपलं काय म्हणतो आपण याला, जेवढे काही देश येते या देशाला आपण काय केलेलं, वेगवेगळं डिवाईड केलेलं आहे. मग सर्वात पहिले काय येतात, कॉन्टिनेंट. जसं एशिया कॉन्टिनेंट येईल, आफ्रिका येईल, अमेरिका येईल, साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका, त्याचबरोबर आफ्रिका येईल, युरोप येईल. अशा पद्धतीने काय आलेलं येतं, कॉन्टिनेंट आलेलं येतं. कॉन्टिनेंटमध्ये काय येतं, कंट्री. हे झाले कॉन्टिनेंट, हे झाले कंट्री, है ना. कॉन्टिनेंट झाले, कंट्री झाले. कंट्रीमध्ये काय येईल आता सांगा, कंट्रीमध्ये येतात स्टेट. काय येतात, स्टेट. स्टेटमध्ये काय येतात, डिस्ट्रिक्ट येतात, डिस्ट्रिक्ट. त्याच्यात काय येणार, डिस्ट्रिक्ट. आता डिस्ट्रिक्टच्या नंतर डिस्ट्रिक्टमध्ये काय येईल, तालुकाच येतात, है ना. तालुकामध्ये काय येतात सांगा, तालुकामध्ये येणार तुमचं व्हिलेज किंवा मग सिटी. आता व्हिलेज आणि सिटीमध्ये काय येईल सांगा बरं. व्हिलेज आणि सिटीमध्ये येऊ शकतं तुमचं एखादी गल्ली असती किंवा आपण म्हणतो ना एरिया असतो, एरिया म्हणजे त्याला काय म्हणणार आपण, तुमचा एरिया. आणि त्या एरियामध्ये तुमचं काय येणार, होम येणार, म्हणजेच घर येणार. म्हणजे अशा पद्धतीने काय झालं पहा, सर्वात मोठा घटक होता कॉन्टिनेंट. कॉन्टिनेंटच्या नंतर आली कंट्री. म्हणजे प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये वेगवेगळ्या कंट्रीज येतं. प्रत्येक कंट्रीमध्ये वेगवेगळे स्टेट असू शकतात. त्या स्टेटमध्ये वेगवेगळे डिस्ट्रिक्ट येतं. डिस्ट्रिक्टमध्ये तालुकाच येतं. तालुकामध्ये व्हिलेज किंवा मग सिटीज येतं, म्हणजे शहरं असतील, गावं असतील. त्या प्रत्येक गावात, शहरात एरिया असतो, एखादा पर्टिक्युलर एरिया, तुम्ही त्या एरियात राहता. आणि त्याच्यानंतर येतं होम, म्हणजे तुमचं घर, म्हणजे सर्वात छोटा घटक. म्हणजे सर्वात मोठ्या घटकापासून सर्वात छोट्या घटकापर्यंत आपण गेलो. मग यालाच आपण काय म्हणणार, आपण काय केलं, याचं क्लासिफिकेशन केलं. आणि ही काय, याची हायरार्की आहे. काय, याची पदानुक्रम आहे. सर्वात मोठ्या घटकापासून छोट्या घटकापर्यंत जाणं म्हणजेच काय, पदानुक्रम. मग असाच पदानुक्रम काय लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी पण सुद्धा आहे. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, याला क्लासिफाय करण्यासाठी, याला वेगवेगळ्या भागात डिव्हाइड करण्यासाठी एक पदानुक्रम वापरला जातो. तो पदानुक्रम कोणता आहे पहा. तो पदानुक्रम काय असणार, सर्वात पहिले तर आपण म्हणणार
हा जो पदानुक्रम आहे या पदानुक्रमात सर्वात वर असतो किंगडम. काय असतो? किंगडम. किंगडम. त्याच्यानंतर काय असतो? फायलम. किंगडम नंतर फायलम. नंतर असणार क्लास, ऑर्डर, फॅमिली, त्याच्यानंतर जीनस आणि नंतर शेवटचा असतो तो म्हणजे स्पेसीज. पहा आता सर्वात पहिले काय दिलेलं आहे या ठिकाणी? हे पदानुक्रम दिलेलं आहे. या पदानुक्रमानुसार आपल्याला ऑर्गॅनिझमला काय करावं लागतं? डिवाईड करावं लागतं किंवा त्या ग्रुपमध्ये टाकावं लागतं. प्रत्येकाचा ग्रुप वेगवेगळा असतो. सर्वात पहिला काय, जसं की आपण 7 कॉन्टिनेंट बघितले होते की आपल्या जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर 7 काय येतं? खंड येतं. मग तसे 7 खंडानुसार इथं किंगडम येतं. किती किंगडम येतं तर तेच आपण या ठिकाणी पाहणार. एकूण 5 किंगडम असतात. म्हणजे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतं ते सर्वच्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम किती किंगडममध्ये येतं? फक्त आणि फक्त 5 किंगडममध्ये. मग पूर्ण 5 किंगडममध्ये ही पूर्ण जेवढे सजीव असतात ते सजीव आपण त्याच्यात टाकणार. आता या किंगडममध्ये परत वेगवेगळे त्याचे सबग्रुप पडतील आणि ते कशात येतील? फायलममध्ये येतील. म्हणजे किंगडम झाल्याच्या नंतर काय? फायलम. सर्वात पहिले किंगडम, नंतर फायलम, नंतर क्लास, नंतर ऑर्डर, त्याच्यानंतर येणार फॅमिली, त्याच्यानंतर जीनस आणि स्पेसीज. हे असंच तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? लक्षात ठेवावं लागेल. सर्वात 1 नंबर किंगडम, 2 नंबर फायलम, 3 नंबर क्लास, 4 नंबर ऑर्डर, 5 नंबर फॅमिली, 6 नंबर जीनस आणि 7 नंबर स्पेसीज येणार. सर्वात शेवटी काय येणार? जीनस आणि स्पेसीज. आणि सर्वात वर काय येणार? किंगडम. मग सर्वात मोठा ग्रुप आला किंगडमचा, सर्वात छोटा ग्रुप आला स्पेसीजचा. आता अशाच पद्धतीने ऑर्डरमध्ये लक्षात ठेवणं एवढं सोपं नाही. हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काहीतरी ट्रिक लक्षात ठेवावं लागेल. मग एक ट्रिक या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आणि ती ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची. ती ट्रिक काय असणार आहे ती पहा. आता हे सर्व एकदा कट करून घेतो. आणि ट्रिक काय असणार? ती ट्रिक या अशा पद्धतीने असणार. सर्वात पहिली असणार पहा राजा, पढ़ाएगा. पढ़ाएगा कसं असतं? पढ़ाएगा, क्लास और फैमिली जाएगी. फॅमिली जाएगी. हे थोडं तुम्हाला या ठिकाणी रायटिंग करता वेळेस या ठिकाणी प्रॉब्लेम येतो तर तुम्हाला ते समजणार नाही. तर थोडं ऐकून थोडं तुम्ही लिहून घेऊ शकता. तुमच्या साईडला नोटबुक ठेवा आणि अशा पद्धतीने ही ट्रिक लिहून घ्या. फॅमिली जाएगी सीखने. सीखने काय दिलेलं आहे पहा? राजा पढ़ाएगा क्लास और फॅमिली जाएगी सीखने. बस एवढं जर तुम्हाला ही लाईन लक्षात आता किती सोपी लाईन आहे. राजा पढ़ाएगा क्लास म्हणजे राजा काय करायला? एक क्लास पढ़ायला म्हणजे शिकवायला. और फॅमिली सीखने जाएगी तो राजा पढ़ाएगा तो उसकी फॅमिली को जाना ही पड़ेगा. अशा पद्धतीची एक लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची आणि याच्यातून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ऑर्डर या ठिकाणी हायरार्की लक्षात राहील. कशी राहील पहा. सर्वात पहिले दिलेलं आहे राजा. राजा म्हणजेच काय? किंग. राजा म्हणजेच काय? किंग. आणि किंगपासून काय होतं? किंगडम. किंगपासून काय होतं? किंगडम. मग सर्वात पहिले राजा, राजापासून काय झाला? किंग. आणि किंगपासून काय आला? किंगडम. मग तुम्ही असं म्हणू शकता किंगडम. त्याच्यानंतर पढ़ाएगा. पढ़ाएगापासून आपण काय पाहिलं होतं? फायलम. पढ़ाएगापासून काय येईल? फायलम. मग राजा म्हणजे किंगडम आणि पढ़ाएगा म्हणजेच काय? फायलम. म्हणजेच किंगडम, फायलम, क्लास. आता इथं आता क्लास जशाल तसंच आहे. क्लास बदलायचं काम नाही. ऑर पण बदलायचं नाही. ऑरपासून काय? ऑर्डर. राजा पढ़ाएगा क्लास और म्हणजेच किंगडम, त्याच्यानंतर फायलम, नंतर क्लास, नंतर ऑर्डर. फॅमिलीचं काय? फॅमिलीची. फॅमिली जशाल तसं फॅमिलीच लिहायचं. जाएगीपासून काय येणार? जीपासून काय होतं? जीनस. आणि शेवटी काय? स्पेसीज. शेवटी काय? स्पेसीज म्हणजे सीखणे. म्हणजेच काय? राजा पढ़ाएगा क्लास और फॅमिली जाएगी सीखने. याच्यापासून काय येणार? किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसीज. अशा पद्धतीनं ही हायरार्की म्हणजेच तुम्हाला लक्षात ठेवायची. आता दुसरा प्रश्न काय दिलेला आहे पहा. पहिला क्वेश्चन आपला झाला. प्रश्न पहिल्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की ऑर्डर काय होती. तर ती ऑर्डर तुम्हाला त्या ठिकाणी 7 ऑर्डर या ठिकाणी लक्षात ठेवायच्या द्या. हू इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टम. बायनॉमियल सिस्टम म्हणजेच द्विनाम पद्धती कोणं इन्व्हेंटेड केली म्हणजे कोणं शोध लावला होता किंवा कोणं दिली होती. बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजेच बायनॉमियल सिस्टम. तर ही कोण दिली होती? तर या सायंटिस्टचं नाव होतं. ते आपण नंतर समोरही बघणार पण आधी लिहून घ्यायला आन्सर काय असणार आहे? कार्ल लिनियस. कार्ल लिनियस.
कार्ल लिनियस यांनी दिली होती बायोनॉमियल नेमनक्लेचर. आता बायोनॉमियल नेमनक्लेचरमध्ये काय होतं माहिती आहे का, कार्ल लिनियसनं काय केलं की आता ही ऑर्डर आपण बघितली होती काय काय, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसीज आणि काय स्पेसीज, ही जी ऑर्डर होती या ऑर्डरनुसार कार्ल लिनियसनं सांगितलं एवढं मोठं लक्षात ठेवण्याची गरज नाही. काय करा फक्त हे जे शेवटचे तुम्हाला दिसायले काय दिसायले, शेवटचे दोन जीनस आणि स्पेसीज, बस या दोघायलाच काय करा, कोणत्याही ऑर्गॅनिझमचं नाव सांगता वेळेस, सायंटिफिक नेम सांगता वेळेस फक्त हे दोनच नाव सांगा, हे बाकीचं पूर्णच्या पूर्ण सांगायचं काम नाही. आता जर का तुम्हाला जर विचारलं तुम्ही कुठं राहता, समजा आपण एकमेकांच्या आसपास राहतो, थोडंफार कुठंतरी शेजारी राहतो, तर तुम्ही काय सांगता, एक तर तुमच्या गावाचं नाव सांगता किंवा मग तुमचा जिल्हा किंवा तालुका सांगता, म्हणजे शेवटचे दोनच नावं सांगता. डायरेक्ट तुमचा देश सांगणार आहेत का? मी तुम्हाला विचारलं तुम्ही कुठं राहता, तुम्ही म्हणणार आहे का इंडिया? नाही, कारण तुम्हाला माहिती मी तुम्हाला बोलावलं, तुम्ही मला बोलायला, याचा अर्थ आपण दोघं इंडियामध्येच राहतो, मग हे सांगायचं काम आहे का? नाही. मग सर्वात शेवटची गोष्ट आपण काय करतो, सांगतो. तर काय असतं, जीनस आणि स्पेसीज, आणि या दोनच सांगण्याची पद्धत कोण दिली, कार्ल लिनियसनं. मग हे बायोनॉमियल नेमनक्लेचर कोण सांगितलं, कार्ल लिनियस यांनी सांगितलं किंवा यांनी दिलं. मग हे झालं, हे तुम्हाला लक्षात राहिलं असेल. आता हे कसं लक्षात ठेवायचं, राजा म्हणजेच किंगडम, पड आएगा म्हणजेच फायलम, क्लास राजा पड आएगा क्लास, और म्हणजेच ऑर्डर, आणि एफ म्हणजेच काय फॅमिली जाएगी सीखने, जीनस आणि स्पेसीज. कोणतेही नाव जर असेल तर ते नाव काय असणार, पहिला शब्द असणार जीनस आणि दुसरा शब्द असणार स्पेसीज. हे झालं कार्ल लिनियस. तिसरं पहा, व्हिच लेवल ऑफ हायरार्की आर कन्सिडर व्हाईल रायटिंग द नेम. हे पहा इथं आलं रायटिंग द नेम. नेम राईट करता वेळेस कोणत्या ऑर्गॅनिझमचं या हायरार्कीमधून नाव लिहिता वेळेस कोणतं दोन बायोनॉमियल नेमनक्लेचरचा यूज केला जातो, तर जीनस आणि स्पेसीज. याचा आन्सर काय असणार, जीनस अँड स्पेसीज. शेवटचे दोन कोण दिलं होतं, कार्ल लिनियसने या ठिकाणी ही पद्धत दिली होती. झाले, पहिल्याचं आन्सर भेटलं, दुसऱ्याचं भेटलं, तिसऱ्याचं भेटलं. आता आपण आपला टॉपिक बघू, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काय, तुम्ही आता या ठिकाणी अभ्यास तर करायला, ठीक आहे, अभ्यास करायला ही गोष्ट चांगली आहे, पण आता काय दिलेलं आहे पहा, अशा पद्धतीने इथं लिहून घेतो. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी म्हणजे विविधता, म्हणजेच काय डिफरंट म्हणजेच काय. आता एवढ्या पद्धतीच्या आपल्याला ऑर्गॅनिझम माहिती येतं. तुम्ही जर बघितलं की तुमच्या आसपास किती जास्त प्रमाणात सजीव तुम्हाला दिसतात. आता एवढ्या पद्धतीचे सजीव येते, याचा अर्थ हे काय, बायोडायव्हर्सिटी येतं. काही 2 पायाचे आहेत, काही 1 पायाचे आहेत, काही उडणारे आहेत, काही जमिनीवर आहेत, काही पाण्यात आहेत. मग असे सर्वच्या सर्व मिळून काय बनले, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनले, म्हणजे एक सृष्टी बनली. आणि असा हे किंगडम बनला, तर याच्यात बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजे विविधता आहे. भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे काय इथं ऑर्गॅनिझम आहेत. मग त्याच्यामुळेच काय होतं, एवढ्या पद्धतीनं असल्यामुळे याची गरज काय पडली, क्लासिफिकेशनची गरज का पडली. आता मला एक सांगा, एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीचे जर ऑर्गॅनिझम असतील तर त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याचं क्लासिफिकेशन करावं लागेल. क्लासिफिकेशन म्हणजे काय, ते तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या भागात काय करायचं, आपल्याला त्याला डिवाईड करायचं, वेगवेगळ्या क्लासमध्ये त्याला डिवाईड करायचं. मग ते कशामुळं, कारण इथं काय बायोडायव्हर्सिटी आहे, बस ही बायोडायव्हर्सिटी, हेच काय याचं आन्सर आहे क्लासिफिकेशनचं. आता बघा काय सांगितलं या ठिकाणी, लास्ट इयर एक मिनिट, लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिकल रिजन. आता गेल्या वर्षी तुम्ही 7व्या वर्गात या ठिकाणी शिकले होते. काय शिकले होते 7व्या वर्गात, आता शिकले का नाही मला माहिती नाही, पण 7व्या वर्गात एक टॉपिक होता तुम्हाला या ठिकाणी, त्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की अडॅप्टेशन म्हणजे काय. अडॅप्टेशन म्हणजेच काय, ऑर्गॅनिझम्स काय करतात, त्यांची जी पद्धत असते, म्हणजे कोणत्याही पद्धती ते गेल्याच्यानंतर ज्या ठिकाणी ते राहतात त्या वातावरणानुसार ते स्वतःला चेंज करतात. जसं तुम्ही शाळेत गेलं तर एक विद्यार्थी म्हणून वागता, घरी आल्याच्यानंतर एक छोटं बाळ म्हणून वागता, त्याचबरोबर पाहुणे गेले तर कसं त्या ठिकाणी तुम्ही पाहुण्यासारखं वागता, है ना. मग अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला काय करता, अडॅप्ट करता. काय करायले, अडॅप्ट करायले म्हणजेच काय, तुम्ही स्वतःमध्ये काहीतरी अनुकूलन करायले, चेंज करून घ्यायले. चेंज कशामुळे करायले, कारण तुम्हाला त्या ठिकाणी राहावं लागतं. मग त्या ठिकाणी राहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, स्वतः चेंज करावं लागतं, म्हणजे अडॅप्ट करावं लागतं. मग अडॅप्टेशन म्हणजेच काय, जिओग्राफिकल रिजन, जसं भौगोलिक परिस्थिती असती त्याच्यानुसार ऑर्गॅनिझम पण काय करतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःला चेंज करतात. मग त्याच्यानंतर हे पहा फूड इंजेक्शन म्हणजेच काय, अन्नासाठी, त्याचबरोबर डिफेन्ससाठी काय करतात, ते स्वतःला चेंज करतात, अन्नासाठी किंवा डिफेन्स म्हणजेच वाचण्यासाठी. त्याच्यानंतर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्सेट्रा व्हाईल अडॅप्टिंग मेनी डिफरन्स आर ऑब्झर्व इन द ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज टू. आता मेन गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजे 2011 नुसार काय पहा, अराउंड 87 मिलियन काय येतं, स्पेसीज येतं.
किती स्पेसीज येतं, अराउंड 87 म्हणजे 87 मिलियन स्पेसीज येतं. एवढ्या पद्धतीच्या जातीचे ऑर्गॅनिझम आपल्या या ठिकाणी अर्थवर आहेत. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, अकॉर्डिंग अराउंड 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. आणि हे कशावर, लँड म्हणजे जमिनीवर आणि सीज म्हणजेच समुद्रात. टू स्टडी सच अ वॅस्ट नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, टू स्टडी सच वॅस्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम. आता एवढ्या 87 मिलियनच्या जाती असल्यामुळं याचा अभ्यास जर करायचा असला तर यायला काय करावं लागलं, डिवाइड करावं लागलं इंटू ग्रुप्स. कशात, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड करण्याची गरज आपल्याला होती. सो ग्रुप्स अँड सब ग्रुप्स वर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्शिएशन्स किंवा मग डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता हे जे ॲनिमल होते, जे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते, ॲनिमल न म्हणता आपण याला ऑर्गॅनिझम म्हणणार, कारण ॲनिमल हे काय येते, एक ऑर्गॅनिझम आहे. कशातला, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. तो ॲनिमल असो किंवा मग प्लांट असो किंवा मग मायक्रो ऑर्गॅनिझम असो. मग आता एवढ्या जास्त प्रमाणात असल्यामुळं याचं काय करायला लागलं आपल्याला, यायला त्याच्या सिमिलॅरिटीजनुसार म्हणजे त्याच्या सारखेपणानुसार किंवा मग विविधपणा जो त्याच्यात होता, म्हणजे जे डिफरन्सेस त्याच्यात होते त्याच्यानुसार त्याला आपण डिव्हाइड केलं, क्लासिफाय केलं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये. आता वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिव्हाइड करता वेळेस काय केलं जातं पहा, दिस प्रोसेस ऑफ डिव्हाइडिंग द ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. सर्वात महत्त्वाचं आपण क्लासिफिकेशन एवढा वेळ म्हणलो. आता तुम्हाला इथून कळालंही असेल क्लासिफिकेशन म्हणजे काय. त्या क्लासिफिकेशन म्हणजेच काय, तर ही गोष्ट पहा, धिस प्रोसेस, कोणती प्रोसेस म्हणजेच काय, ॲनिमलला काय करणं, डिव्हाइड करणं. द प्रोसेस ऑफ डिव्हाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये द्यायला डिवाइड करणं आणि सबग्रुपमध्ये डिवाइड करणं, यालाच आपण काय म्हणतो, त्याचं क्लासिफिकेशन करणं. आणि हे कशासाठी करतो, कारण आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपल्या पृथ्वीवर बायोडायव्हर्सिटी आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, जैवविविधता आहे. म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणात विविधता असल्यामुळे त्याला अभ्यास करणं, त्याला ओळखणं, त्याला नावं देणं हे खूप अवघड होतं. मग हे अवघड न जाण्यासाठी, हे सोपं करण्यासाठी काय केलं, त्याला क्लासिफाय केलं. हे झालं आपला या ठिकाणी एक भाग छोटासा. आता याच्यात बघा, याच्यानंतर कोण आलं, त्याच्या आधी आपल्याला इकडे साईडला एक टेबल दिलेला आहे. तो टेबल इन हिस्ट्री म्हणजे तो टेबल आपण या ठिकाणी लवकर एकदा काय करू, या ठिकाणी कंप्लीट करून घेऊ. सर्वात पहिले कोण दिलेलं आहे पहा. आता हे तुम्हाला सांगतो लक्षात कसं ठेवायचं बघा. सर्वात पहिले काय दिलेलं आहे, कार्ल लिनियस. कोण आहे, कार्ल लिनियस. कार्ल लिनियसचं नाव तुम्ही ऐकलं का, कधी ऐकलं, आत्ताच तर ऐकलं 2 मिनटं आधी. इथंच तर सांगितलं होतं तुम्हाला. कार्ल लिनियसनं काय केलं होतं, बायनॉमियल नोमेनक्लेचर दिलं होतं, ज्याच्यात काय सांगितलं होतं, जी हायरार्की होती, जी आपण हायरार्की बघितली, राजा पडायगा क्लास और फॅमिली जाएगी सीखने, राजा पडायगा क्लास और फॅमिली जाएगी सीखने, तो जाएगी सीखने म्हणजे शेवटचे जे 2 होते, जीनस आणि स्पेसीज, या जीनस आणि स्पेसीजनुसारच आपण काय करतो, कोणत्याही ऑर्गॅनिझमचं नाव सांगतो. आणि त्याच्यानंतर कार्ल लिनियसनं 1735 म्हणजे 1735 काय केलं, सर्वात पहिले क्लासिफिकेशन दिलं होतं. आता मला एक सांगा, सर्वात पहिले त्यांनी काय केलं की बायोनॉमियल नोमेनक्लेचर तर दिलं, पण ते बायोनॉमियल नोमेनक्लेचर देण्याच्या आधी 2च ग्रुपमध्ये काय केलं होतं, पूर्ण जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्याला डिवाइड केलं होतं. म्हणजे फक्त आता हे 87 मिलियन जे तुम्हाला स्पेसीस दिसायलेत, हे कधी आहे 2011 आता याच्या अगोदर काय झालं असेल, एवढे जास्त प्रमाणात तर सापडलेच नसतील ना, कारण त्यावेळेस तेवढी जास्त टेक्नॉलॉजी नव्हती, डेव्हलपमेंट नव्हती. मग होऊ शकतं थोडेफार काही ऑर्गॅनिझम असतील जे की लिव्हिंग आहेत का नॉन लिव्हिंग आहेत, जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याचा तर शोध पण लागला नव्हता. मग कार्ल लिनियसनं काय केलं, जे फक्त बघू शकतो आपण अशा पद्धतीचे फक्त 2च ग्रुप केले. आणि त्या 2 ग्रुपमध्ये काय काय डिवाइड केलं पहा. पहिला ग्रुप होता व्हेजिटेबलिया, म्हणजे जेवढे काही प्लांट्स येतात ते सर्व याच्यात येत होते, आणि दुसरा होता ॲनिमलिया. मग कार्ल लिनियसनं किती भागात डिवाइड केलं, पूर्ण सजीवसृष्टीला 2 भागात. ते कोणकोणते, पहिला होता व्हेजिटेबलिया आणि दुसरा ॲनिमलिया, म्हणजे व्हेजिटेबल्स अँड ॲनिमल्स किंवा मग प्लांट्स अँड ॲनिमल्स. फक्त 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं, कोण, कार्ल लिनियसनं. आता कार्ल लिनियसनं 2 भागात डिवाइड केल्याच्या नंतर आता तेच सर्व पद्धतीने मान्य केल्या जाणार आहे का, प्रत्येक काळानुसार काय होत असतं, विकास होत असतो. मग काळानुसार जर विकास होत असेल तर अजून नवीन ऑर्गॅनिझम त्याचा शोध लागला असेल, आणि त्याचा शोध लागल्याच्या नंतर कार्ल लिनियस काय झाला, खोटा ठरला. कारण कार्ल लिनियसनं काय केलं, फक्त 2च भागात डिवाइड केलं. आता कार्ल लिनियस नंतर दुसरा कोणीतरी आला, कोण आला, तर त्या ठिकाणी आला हेकल. कोण आला, हेकल. हेकलनं काय केलं पहा, हेकल आला आणि हेकल काय म्हणला, हेकल कार्ल लिनियसच्या नंतर आला, आणि कार्ल लिनियसच्या नंतर येऊन त्यानं काय केलं, 3 भागात डिवाइड केलं. किती भागात, 3 भागात. इथे किती भाग होते बा, 2 भाग. कोण केले होते, कार्ल लिनियसनं. इथे किती भाग येतं, 3 भाग. मग आता पहिले जे 2 भाग होते कोणकोणते, व्हेजिटेबल्स आणि ॲनिमल्स, ते 2 तर असणारच. फक्त इथं नाव काय दिलं, प्लांट्स आणि ॲनिमल्स.
व्हेजिटेबलिया आणि ॲनिमलियाला नाव काय दिलं, प्लांट्स अँड ॲनिमल्स. पण अजून एक नवीन ग्रुप त्या ठिकाणी शोधला आणि एक नवीन ग्रुप दिला, तो म्हणजेच प्रोटिस्टा. कोणता? प्रोटिस्टा. कोणी दिला? हेकलनं. किती? 1866मध्ये, 1866मध्ये. आता हेकल आला. हेकलच्या नंतर परत कोण आलं? एक हेकलच्या नंतर आला या ठिकाणी चॅटन. कोण आला? चॅटन. चॅटननं काय केलं? कधी आला चॅटन? चॅटन आला 1925मध्ये आला, म्हणजे त्याचा जन्म तर आधीच झाला, पण चॅटननं काय केलं? 1925मध्ये हे जे क्लासिफिकेशन होतं, क्लासिफिकेशन केलं. कोणाचं? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. किती भागात केलं? परत एकदा 2 भागात. किती भागात? 2च भागात. आता 2 भागात कोण केलं होतं? हेकलनं केलं होतं, सॉरी कार्ल लिनियसनं केलं होतं. कार्ल लिनियसनं पण 2च भागात केलं होतं. पण आता मधात हेकल आला. हेकलनं 3 भागात डिवाईड केलं. त्याच्यानंतर चॅटन आला, त्यानं परत 2 भागात डिवाईड केलं. आणि यानं काय केलं? बाकीचा काही शहाणपणा करू नका म्हणला, म्हणजे बाकीचं हे प्रोटिस्टा, प्लांट, ॲनिमल हे असं काही करू नका. त्याच्या सेलनुसार, त्याचं जे सेलचं स्ट्रक्चर आहे, त्याच्या सेलच्या स्ट्रक्चरनुसार 2च भाग केले, तो म्हणजे प्रोकार्योट आणि युकार्योट्स. प्रोकार्योट्स आणि युकार्योट्स. आता प्रोकार्योट्स म्हणजे काय असतात आणि युकार्योट्स म्हणजे काय असतात हे पण आपण लगेच या ठिकाणी खाली पुढच्या क्लासमध्ये पाहून घेऊ. पण त्याच्या आधी एवढं लक्षात ठेवा, इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं, कार्ल लिनियस 2 किंगडम, व्हेजिटेबलिया, ॲनिमलिया. हेकल 3 किंगडम, प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स. चॅटन 2 किंगडम, प्रोकार्योट्स आणि युकार्योट्स. हे झाल्याच्या नंतर आता पहा, हे झाल्याच्या नंतर कोणाला? कोपलँड आला. कोपलँड. कोणाला? कोकलँड नाही हां, कोपलँड. कोण आलं? कोपलँड. कोपलँडनं काय केलं? परत डिवाईड केलं यायला एकूण 4 भागात. कोपलँड म्हणला हे असं काही नसतं, हे प्रोकार्योट्स आणि युकार्योट्स असं कोणी काही सांगू शकत नाही. त्यामुळं काय केलं? 4 भागात या ठिकाणी 4 किंगडम दिले, म्हणजे 4 भागात डिवाईड केलं. त्याच्यात पहिला तर प्लांट तर होताच, कारण प्लांट होते, प्लांट तर आपल्याला दिसतातच, आपल्या डोळ्यासमोर येतं. ॲनिमल म्हणजे आपण आलो किंवा प्राणी आले बाकीचे, हे सर्व आपल्याला डोळ्याने दिसतात, ह्याला आपण डिवाईड तर करू शकतो. पण आहे ना, अजून एक प्रोटिस्टा पण होता. प्रोटिस्टा कोण दिला होता? सर्वात पहिले हेकलनं दिला होता 1866मध्ये, 1866मध्ये. पण नवीन एक यानं शोधून काढला, तो म्हणजेच किंगडम मोनेरा. मग असे एकूण 4 भाग यानं केले. कोणी केले? कोपलँड. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट ती अशी लक्षात ठेवायची तुम्हाला, कोणती? सर्वात पहिले कोण आला? कार्ल लिनियस. कोणाला? कार्ल लिनियस. त्याच्यानंतर हेकल. कोणाला? हेकल. त्याच्यानंतर कोण आलं? चॅटन. चॅटनच्या नंतर कोण आलं? चॅटनच्या नंतर आला कोपलँड. कोणाला? कोपलँड. हे 4 जण आले. या 4 जणांनी एक क्लासिफिकेशनची प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट केली. पण सर्वात पहिले काय केलं होतं, जे बायोडायव्हर्सिटी होती, या बायोडायव्हर्सिटीनुसार कार्ल लिनियसनं फक्त 2च किंगडम दिले. 2 किंगडम कोणकोणते होते? 2 किंगडममध्ये सर्वात पहिला किंगडम होता, किंगडम 2च किंगडम दिले. पहिला होता व्हेजिटेबलिया, दुसरा होता ॲनिमलिया. हेकलनं काय केलं? 1866मध्ये 3 किंगडम दिले. 3 किंगडम कोणकोणते होते? प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स. नंतर चॅटन आला. चॅटननं काय केलं? 2च ग्रुप डिवाईड केले. किती? 2च ग्रुप. कोणकोणते? हे बाकी सगळं सोडून दिलं आणि प्रोकार्योट आणि युकार्योट्स. प्रोकार्योट्स आणि युकार्योट्स. हे प्रोकार्योट्स आणि हे कुठे गेले? युकार्योट्स. एक मिनिट. प्रोकार्योट्स आणि हे युकार्योट्स अशा 2 भागानं सांगितले. शेवटी कोण आलं? कोपलँड. 1938मध्ये, 1938मध्ये कोपलँडनं किती भागात डिवाईड केलं? 4 भागात डिवाईड केलं. किती? 4. कोणकोणते? प्लांट्स आधीच होता, ॲनिमल्स होता, प्रोटिस्टा पण होता, फक्त मोनेरा त्याच्यात ॲड केला. आता पहा, या सर्वांचं झाल्याच्या नंतर शेवटी एक गडी येणार आणि शेवटचा घाव करणार. म्हणजे ते असतं ना, एखादा काय करतो, पूर्ण मेहनत करतो. पूर्ण झाड जर तोडायचं असलं एखादं, किंवा झाड तर तोडत नसतात, झाड तोडणं ही म्हणजे खूप हानिकारक गोष्ट आहे आणि आपल्याला तो अधिकारही नाही. पण जर एखादा समजा व्यक्ती काय करायला, एखादं झाड तोडायला, आणि झाड तोडता वेळेस त्यानं काय केलं? भरपूर घाव दिले त्या झाडावर, आणि शेवटी एखादा काय आला आणि हातात कुऱ्हाड किंवा काहीतरी घेतलं आणि शेवटचा एक घाव मारला आणि झाड पाडलं, आणि शेवटी नाव कोणाचं झालं? त्याचंच झालं. अशाच पद्धतीने या ठिकाणी काय होणार पहा, कार्ल लिनियसचं 2 भागात डिवाईड केलं होतं. नंतर हेकल आला, त्याच्यात 1 भाग ॲड केला, तो म्हणजे प्रोटिस्टा. नंतर चॅटन आला. चॅटननं सगळंच सोडून दिलं आणि 2च भाग दिले, प्रोकार्योट्स आणि युकार्योट्स. पण ते अभ्यास करायला सोपं जात नव्हतं, कारण खूप अवघड गोष्ट होती ती, फक्त प्रोकार्योट आणि युकार्योट म्हणून सांगणं. आता नंतर काय आला पहा, नंतर कोपलँड आला. त्यानं 4 भाग दिले, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल. आता हे 4 तर राहणारच आहेत, फक्त काय होणार, अजून एक नवीन येणार, आणि तो म्हणजे शेवटचा आणि फायनल असणार. ते म्हणजेच कोण? रॉबर्ट हार्डिंग विटेकर. नाव काय बा? रॉबर्ट हार्डिंग विटेकर. हे म्हणजे आपल्या टॉपिकचा हिरो. म्हणजे आतापर्यंत काय होतं, एक मूव्ही चालू होती, या मूव्हीमध्ये भरपूर लोक आले, त्यांनी काम केले काहीतरी चांगले, ते गेले, काम केले आणि गेले. पण त्याच्यानंतर आता हिरोची एंट्री होणार. हिरो कोण असणार आहे? रॉबर्ट हार्डिंग विटेकर. जन्म झाला होता 1920 आणि मृत्यू झाला 1980.
असे 60 वर्षाचा जो कालखंड होता तो होता रॉबर्ट हार्डिंग व्हिटेकर किंवा R.H. व्हिटेकर. पूर्ण लक्षात नसेल राहत तुम्ही व्हिटेकरसुद्धा लक्षात ठेवू शकता किंवा R.H. व्हिटेकरसुद्धा लक्षात ठेवू शकता. हे कोण होते? तर हे होते अमेरिकन इकॉलॉजिस्ट होते. अमेरिकन इकॉलॉजिस्ट यांनी 1969 सर्वात महत्त्वाची तारीख आहे हे बाकीचं सोडून द्या, फक्त महत्त्वाचे लक्षात 1969 काय केलं? 5 ग्रुप क्लासिफिकेशन दिलं. म्हणजे जे 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणजेच 5 ग्रुपमध्ये डिवाईड केलं. आतापर्यंत किती ग्रुप मिळाले होते आपल्याला? 4 ग्रुप मिळाले होते. कोपलँडने 4 ग्रुप दिले होते. त्या 4मध्ये अजून एक ग्रुप ॲड केला. तो कोणी केला? तो केला रॉबर्ट हार्डिंग व्हिटेकरनं. आता ते कोणकोणते होते? 5. ते 5 ग्रुप कोणकोणते होते? तर ते 5 ग्रुप तुम्हाला या ठिकाणी दिसतात. ते 5 ग्रुप होते बा. सर्वात फर्स्ट जो ग्रुप होता तो ग्रुप होता किंगडम मोनेरा. काय होता? किंगडम मोनेरा. दुसरा होता किंगडम प्रोटिस्टा. बघा, मोनेरा होता, प्रोटिस्टा होता, नंतर होता फंगी, त्याच्यानंतर प्लांटा, त्याच्यानंतर काय? प्लांट्स किंवा प्लांटा, आणि नंतर ॲनिमलिया. हे 5 ग्रुप येतं. या 5 ग्रुपला काय? या 5 ग्रुपमध्ये पूर्णच्या पूर्ण सजीवसृष्टी डिवाईड केली. पण आता या 5 ग्रुपमध्ये नेमकं येणार कोण? प्रत्येक समजा की 5 खोल्या आहेत. तुमची एक शाळा आहे, तुमच्या शाळेत या 5 खोल्या आहेत. या 5 खोल्यामध्ये सर्वात पहिली खोली आहे मोनेराची, दुसरी जी रूम आहे ती आहे प्रोटिस्टाची, तिसरी रूम आहे फंगीची, चौथी जी रूम आहे ती आहे प्लांटची, आणि जे 5वी रूम आहे ती असणार आहे ॲनिमलची. मग सर्वच्या सर्व ॲनिमल्स कशात असणार? या ग्रुपमध्ये असणार. कोणत्या ग्रुपमध्ये? दिसायला नाही, या ग्रुपमध्ये असणार. सर्वच्या सर्व प्लांट्स कशात असणार? याच्यात असणार. फंगस जर असेल तर ते याच्यात असतात, प्रोटिस्टा याच्यात असणार, आणि मोनेरा याच्यात असणार. अशा पद्धतीचे काय केले? 5 ग्रुप त्याने दिले. मग हे 5 ग्रुप देता वेळेस अजूनही काही इन्फॉर्मेशन त्यांनी दिली. म्हणजे ते सांगितलं कशा पद्धतीने की मी या 5 ग्रुपमध्ये कोणाला टाकणार. सर्वात पहिले काय केलं पहा. सर्वात पहिले आता इकडच्या साईडनं या लेफ्ट साईडनं सर्वात पहिले पहा, ज्या ग्रुप डिवाईड केले लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे, ते ग्रुप डिवाईड कशावरून केले? सर्वात पहिले केले कॉम्प्लेक्सिटी. काय? कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल म्हणजे सेलची कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, म्हणजे सेल कशा पद्धतीची बनलेली आहे. सेल कशा पद्धतीची आहे म्हणजे ते जे ऑर्गॅनिझम आहे त्या ऑर्गॅनिझमला सर्वात महत्त्वाचं 2 भागात डिवाईड केलं. त्याच्यात पहिला भाग होता प्रोकार्योट्स आणि दुसरा भाग होता युकार्योट्स. प्रोकार्योट्स आणि युकार्योट्स, आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. प्रोकार्योट्स आणि युकार्योट्स म्हणजेच काय? प्रोकार्योट्सचा आणि युकार्योट्सचा अर्थ काय होतो ते एकदा समजून घ्या. ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हेच बऱ्याच जणाला समजत नाही या ठिकाणी. प्रोकार्योट्स आणि युकार्योट्स म्हणजे काय? समजा ही एक सेल आहे. काय? एक सेल आहे. आता या सेलमध्ये काय असणार आहे? ते वेगवेगळ्या पद्धतीचे अशा पद्धतीनं वेगवेगळे ऑर्गॅनिल्स असणार आहेत. ऑर्गॅनिल्स म्हणजे काय कळतात का? ऑर्गॅनिल्स म्हणजे तुमच्या बॉडीत कसे ऑर्गन्स येतं तसे सेलमध्ये सुद्धा ऑर्गॅनिल्स असतात. 7व्या वर्गात तुम्ही शिकले असाल. सेल आणि सेलचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं होतं. त्या ठिकाणी 7व्या वर्गात जर तुम्ही शिकले असाल चांगल्या पद्धतीने सायन्स तर या ठिकाणी ही सेल आहे. या सेलमध्ये काय ते ऑर्गॅनिल्स येतं, म्हणजे वेगवेगळे भाग येतं. जसं की मायटोकॉन्ड्रिया असेल, न्यूक्लियस असेल. ही समजा न्यूक्लियस आहे, हे मायटोकॉन्ड्रिया आहे, या सायटोप्लाझम आहे. त्याचबरोबर या ठिकाणी न्यूक्लियोइड्स असतील. हे सर्वच्या सर्व गोष्टी जेवढ्या काही सेलमध्ये असतात ना, ते सर्व एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वगैरे ह्या सर्व गोष्टी काय येतं? एका सेलमध्ये येतं. म्हणजे सेल कशी आहे? मेम्ब्रेन बाउंड सेल आहे. मेम्ब्रेन म्हणजेच काय? या ठिकाणी ही जी मेम्ब्रेन दिसायली साईडची, काय? ही जी साईडचा जो भाग दिसायला आहे ही मेम्ब्रेन आहे. म्हणजे याच्यात न्यूक्लियस आहे. ही ट्रू न्यूक्लियस आहे. म्हणजे एखाद्या सेलमध्ये न्यूक्लियस असणं आणि त्या सेलमध्ये न्यूक्लियस असणं, ती सेल डेव्हलप झालेली असणं, त्याला आपण म्हणतो युकार्योट्स. म्हणजे हे जे लोक असतात ते स्वतः विचार करू शकतात. म्हणजे काहीतरी यांच्याकडे सेलमध्ये असते, ती सेल त्याचं काय करू शकते? पूर्ण बॉडी फंक्शन्स वर्क करू शकते. पण याच्यात तशा पद्धतीने नसतं. प्रोकार्योटमध्ये काय असतं? हे जे ऑर्गॅनिल्स असतात ना, हे फ्रीली असतात त्याच्या बॉडी. समजा हे ऑर्गॅनिल्स आहे. ऑर्गॅनिल्स म्हणजेच काय? एखादी ऑर्गॅनिझम आहे, याच्यात हे ऑर्गॅनिल्स असे मोकळ्या पद्धतीने असतात. सेल नसणार त्याच्या बॉडीत. समजून घ्या. म्हणजे काय सांगायचं मला, हे जे युकार्योट्स आहे म्हणजे आपण येतं, आपल्या बॉडीमध्ये सेल आहेत का? तुम्ही म्हणसाल हो, रेड ब्लड सेल येतं, RBC असतील, WBC व्हाईट ब्लड सेल असतील, आणि प्लेटलेट्स असतील. त्या सेल नाही. सेल म्हणजे तुमची स्किन असेल, तुमच्या केससुद्धा सेलनं बनलेला आहे. म्हणजे तुमची पूर्ण बॉडी कशानं बनलेली आहे? सेलनं बनलेली आहे. म्हणजे तुमच्या स्किनचा जर सर्वात छोटासा घटक जरी घेतला आपण, तुमचा हार्ट असेल, कोणताही ऑर्गॅनिझम असेल, हे सर्व कशानं बनलेलं येतं? सेलनं. मग अशा सेलनं बनलेले ऑर्गॅनिझम असल्यामुळे याला काय केलं? युकार्योट्समध्ये टाकलं. आणि जे सेलनं नाही बनलेले, म्हणजे त्याचा न्यूक्लियस नाही त्याच्या सेलमध्ये, ते विचार नाही करू शकत, ते बघू शकत नाही, त्याची लाईफ स्पॅन खूप छोटा असतो. काही काळच ते, म्हणजे काही मिनिट, काही सेकंद, काही तास एवढेच ते जगतात. आपण उघड्या डोळ्यानं बघू शकत नाही. असे ऑर्गॅनिझम काय तर प्रोकार्योट्स येतं. मग 2 भाग कसे? त्याच्या सेलच्या कॉम्प्लेक्सिटीनुसार, सेलच्या स्ट्रक्चरनुसार. सेलचे स्ट्रक्चर बघितले तुम्ही कसे असणार? तो डायरेक्ट ऑर्गॅनिझम आहे. त्याचे ऑर्गॅनिझम
आणि हे काय सेल आहे. अशा सेलनं काय होईल, एक ऑर्गॅनिझम बनेल, तो युकॅरियोट्समध्ये येईल. थोडंसं अवघड आहे, पण नसेल कळालं थोडासा व्हिडिओ मागं घ्या, गडबडीत झाला असेल समजा, जास्त फास्ट झाला असेल तर, आणि परत एकदा बघा. प्रोकॅरियोट्स म्हणजेच काय, ज्या सेलचा न्यूक्लियस त्या ठिकाणी सेलमध्ये न्यूक्लियस नसेल, म्हणजे ट्रू न्यूक्लियस नसेल, त्याला आपण प्रोकॅरियोट्स म्हणणार, आणि जर असेल तर युकॅरियोट्स म्हणणार. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेलनुसार झालं पहिलं स्ट्रक्चर. आता पहा दुसरं स्ट्रक्चर काय दिलेलं आहे. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये काय सांगितलेलं आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. त्या ऑर्गॅनिझमचीच कॉम्प्लेक्सिटी म्हणजेच काय, कॉम्प्लेक्सिटी म्हणजेच काय, ते युनिसेल्युलर आहेत का मग मल्टीसेल्युलर आहेत. आता इथं पहा, इथं युनिसेल्युलर दिसायला, इथे युनिसेल्युलर दिसायला, इथं मल्टीसेल्युलर दिसायला. मग एकतर ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर राहतील किंवा मग मल्टीसेल्युलर राहतील. आता युनिसेल्युलर म्हणजेच काय, सिंगल सेल, म्हणजे एकच सेल असणार, त्याच्यात जास्त सेल नाही. मल्टीसेल्युलर म्हणजेच काय, जास्त प्रमाणात सेल असतील, मल्टिपल सेल्स असतील. जसं आपल्या बॉडीत एकच सेल आहेत का, नाही, आपल्या प्रत्येक ऑर्गॅनिझम काय सेलनं बनलेलं आहे. अशा मिलियन्स सेल्स आपल्या बॉडीमध्ये येतं, त्यामुळे आपण मल्टीसेल्युलरमध्ये येणार. आणि असे काही ऑर्गॅनिझम येतं जे की काय येतं, एकाच सेलपासून बनलेले असतात. त्याला आपण काय म्हणणार, त्यांना आपण म्हणणार मल्टीसेल्युलर, आणि जे एका सेलने बनलेले असतात त्याला म्हणणार युनिसेल्युलर. दुसरं आहे पहा, मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजेच काय, की मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ते अन्न कसं घेतात, म्हणजे कशा पद्धतीने ते जगतात, कशा पद्धतीने ते खातात. त्या मोड ऑफ न्यूट्रिशनवरून सुद्धा काय केलं, दोन या ठिकाणी हे 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. जसे की ऑटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक म्हणजेच काय, हे शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. ऑटोट्रॉफिक म्हणजेच काय, ऑटोट्रॉफिक म्हणजेच जे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. ॲनिमल्स दॅट मेक देअर ओन फूड विथ द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. अरे हे काय आलं, फोटोसिंथेसिसनं काय केलं जातं, फोटोसिंथेसिस प्रोसेस करून ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, त्याला म्हणतो ऑटोट्रॉफिक. म्हणजे एवढे काही प्लांट्स असतील जे ग्रीन कलरचे असतात त्याला ऑटोट्रॉफिक आपण म्हणतो. ऑटोट्रॉफिक म्हणजे काय, स्वयंपोषी. दुसरे पहा फंगस. जसं की प्लांट्स काय दिलेले आहेत, ऑटोट्रॉफिक दिलेले. नंतर हे फंगस काय येतं, सॅप्रोफाईट्स येतं. ॲब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स. जे ऑर्गॅनिझम्स काय करतात, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेड ऑर्गॅनिझमवर जगतात. जसं की एखादा ॲनिमल असला, तो रस्त्यात कुठेतरी मरून पडलेला आहे खूप दिवसापासून, तर नंतर काही दिवसानंतर तो आपोआप गायब होतो तिथून. कुठं जातो तो, त्याच्यात काही जादू आहे का की तो तिथून त्या ठिकाणावर होता. तुम्ही कुठं शेतात वगैरे कुठं बघितलं असेल, कुठंतरी एखाद्या रस्त्यावर एखादा कुत्रा मांजर कधीतरी मरून पडतात आणि काही दिवसानंतर ते आपोआप त्या ठिकाणी गायब होतात, नष्ट होऊन जातात. कुठं जातात ते, तर ते गायब नाहीत होत, ते काय होतात, फंगस लागते त्याला, आणि फंगस काय करतं त्याला, त्याचं ॲब्झॉर्प्शन करून म्हणजे त्याला खाऊन पूर्ण त्याला नष्ट करून टाकतं. मग त्याला आपण काय म्हणतो, सॅप्रोफायटिक. तिसरे इथे ॲनिमल्स काय करतात, तर ॲनिमल्स हे प्लांट्सवर पण जगतात आणि त्याचबरोबर ॲनिमल्सवर पण जगतात. म्हणजे ते कसे येतं, दुसऱ्यावर डिपेंड येतं. मग त्याला दुसऱ्यावर डिपेंड असणाऱ्याला आपण म्हणतो हेट्रोट्रॉफिक किंवा मग इंजेस्टिव्ह. काय म्हणणार, हेट्रोट्रॉफिक किंवा मग इंजेस्टिव्ह. हेट्रोट्रॉफिक जसं की ऑटोट्रॉफिक म्हणजेच काय होतं, स्वयंपोषी. मग हेट्रोट्रॉफिक म्हणजेच काय, परपोषी. त्याच्यानंतरचा शेवटचा या ठिकाणी दुसरा काय घटक दिलेला आहे पहा, लाईफस्टाईल म्हणजेच काय, की ते कशा पद्धतीने त्याची लाईफस्टाईल आहे. म्हणजे ते प्लांट्स असतील तर प्लांट्स काय येतं, प्रोड्युसर म्हणजेच काय, ते स्वतः अन्न काय करतात, बनवतात, तयार करतात, प्रोड्यूस करतात. त्याला दुसऱ्याकडून आणण्याची गरज नाही. जसं की आपण येतं, आता तुम्ही म्हणसाल आपणही आपलं अन्न बनवतो, आपली आई तर स्वतःच अन्न बनवती, आई स्वतः आपलं अन्न बनवत असेल आपल्यासाठी, पण आई पण अन्न कुठून घेते, प्लांट्सकडून. म्हणजे प्लांट्स आणती, भाजीपाला आणती, गहू लागतात पोळी करण्यासाठी, ज्वारी लागती, आहे ना. मग ह्या सर्व गोष्टी काय येतं, हे आपण दुसऱ्याकडून घेतो. म्हणजे कोणाकडून, प्लांट्सकडून. पण प्लांट्स कधी तुमच्या घरी आले का, की मला काय करा, सर मला थोडीशी पोळी द्या, किंवा दादा मला थोडीशी पाणी दे, असं कधी प्लांट्स म्हणतात का, नाही. ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि तेच अन्न आपणही खातो. म्हणजे आपण काय करतो, आपण प्लांट्सवर डिपेंड आहे अन्नासाठी, पण प्लांट्स आपल्यावर डिपेंड नाहीत. प्लांट्स काय करतात, सूर्यप्रकाशापासून त्याचं अन्न बनवतात. मग या ठिकाणी पहा, प्लांट झाले प्रोड्युसर, ॲनिमल झाले कंझ्युमर म्हणजेच काय, उपभोक्ता, जे काय करतात, दुसऱ्याकडून अन्न घेतात. त्याच्यानंतर हे फंगस काय, तर डिकम्पोजर म्हणजेच काय, एखादा डेड ऑर्गॅनिझम असेल तर त्याला डिकम्पोज करण्याचं, त्याला नष्ट करण्याचं काम कोण करतं, फंगस करतं किंवा फंगी करते. मग फंगी झालं, प्लांट झालं, ॲनिमल झालं. या पद्धतीने सुद्धा यानं काय केलं, या सर्वाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये टाकलेले आहे. पहा, प्लांट्स वेगळ्या ग्रुपमध्ये, प्रोड्युसर, ॲनिमल्स वेगळ्या येतं, कंपोजर्स, आणि फंगी पण वेगळी आहे, डिकम्पोजर. अशा पद्धतीने याचे सुद्धा वेगवेगळे ग्रुप दिलेले आहेत. त्याच्यानंतर हे पहा, हे फायलोजेनेटिक रिलेशनशिप, प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. हे या ठिकाणी आपण कंप्लीट केला टॉपिक. ठीक आहे, आता बघा टाईम भरपूर झालं, 40 मिनिटाच्या आसपास या ठिकाणी क्लास झाली. इथं काय दिलेलं आहे, आता हे टॉपिक जे तुम्हाला दिलेलं आहे ना, काय
हे जे ग्राफ या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, हा ग्राफ तुम्हाला पूर्णच्या पूर्ण लक्षात ठेवायचा, पूर्ण भरता आला पाहिजे तुम्हाला. कसा भरायचा पहा. सर्वात पहिले लिव्हिंग ऑर्गॅनिझम येते. लिव्हिंग म्हणजेच काय, सजीव येते. सजीवाला काय केलं, दोन भागात डिवाइड केलं, एक प्रोकार्योट्स आणि एक युकार्योट्स. प्रोकार्योट्स म्हणजेच काय, ट्रू न्यूक्लियस नसतो, न्यूक्लियस ॲब्सेंट असतो, आणि इथं काय असतो, न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ते विचार करू शकतात, बघू शकतात. अशा पद्धतीनं आपण त्याला बघू पण शकतो. जास्तीत जास्त प्रमाणात काय असतात, ते विजिबल असतात युकार्योट्सवाले. त्याचबरोबर प्रोकार्योट्समध्ये काय, ते युनिसेल्युलरच येणार फक्त. प्रोकार्योट्समध्ये मल्टीसेल्युलर येणार नाहीत. प्रोकार्योट्समध्ये फक्त युनिसेल्युलर सिंगल सेल ॲनिमल या ठिकाणी येणार. आणि असा कोणता किंगडम आहे, असा एकच किंगडम आहे, ते म्हणजे किंगडम मोनेरा. असे एकूण किती किंगडम येतं, 5. त्यापैकी पहिला आहे मोनेरा. मोनेरा कशात आहे, युनिसेल्युलर प्रोकार्योट्समध्ये. झालं. दुसरा युकार्योट्स आहे. युकार्योट्समध्ये दोन्ही येणार, एक युनिसेल्युलरसुद्धा येऊ शकतं, मल्टीसेल्युलरसुद्धा येऊ शकतं. आता युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर कसं येणार, युनिसेल्युलरमध्ये फक्त एकच किंगडम आहे, तो म्हणजे किंगडम प्रोटिस्टा. बघा, युनिसेल्युलर मोनेरासुद्धा आहे, प्रोटिस्टा पण आहे. पण प्रोटिस्टा युकार्योट्समध्ये आहे, म्हणजे याच्यात न्यूक्लियस प्रेझेंट आहे याच्या सेलमध्ये. पण मोनेरा प्रोकार्योट्समध्ये आहे, म्हणजे याच्यात न्यूक्लियस ॲब्सेंट असणार. त्याच्यानंतर मल्टीसेल्युलरमध्ये, युकार्योट्स मल्टीसेल्युलरमध्ये काय येणार, 3 भाग येणार, फंगी, प्लांट्स आणि ॲनिमल्स. फंगी काय असणार, सेल वॉल प्रेझेंट असणार फंगीमध्ये, पण ते फोटोसिंथेसिस करू शकत नाही. आता पहा, सेल वॉल म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं. आता सेल असती, सेल आहे ना, ही सेल आहे, काय आहे, सेल आहे. तर या सेलमध्ये, या सेलच्या बाहेरून परत एक लेयर असते अशा पद्धतीची. काय असते, एक लेयर असते, म्हणजे सेलच्या बाहेरून एक लेयर असणार. हे बघा, आतून एक आहे आणि बाहेरून एक आहे. मग 2 लेयर जर असतील, तर या बाहेरच्या लेयरला आपण काय म्हणतो, सेल वॉल म्हणतो. मग सेल वॉल कशात असते, फक्त प्लांट सेलमध्ये असते. मग प्लांट सेलमध्ये जरी असेल तरीसुद्धा, आता आपल्याला जसं माहिती आहे, प्लांट काय करतात, फोटोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट. म्हणजे सनलाईटच्या मदतीनं किंवा सनलाईटपासून ते काय करतात, फोटोसिंथेसिस ही प्रोसेस कंप्लीट करतात. पण फंगस तसं करत नाही. फंगस फोटोसिंथेसिस प्रोसेसला या ठिकाणी परफॉर्म करत नाही. मग सेल वॉल असूनसुद्धा फोटोसिंथेसिस प्रोसेस जर करत नसेल, तर ते काय आहे, फंगस आहे. प्लांट्समध्ये काय असतं, सेल वॉल प्रेझेंट असते आणि सर्वच्या सर्व ऑर्गॅनिझम काय करतात, फोटोसिंथेसिस करतात. पण ॲनिमलमध्ये सेल वॉलच नसती. मग सेल वॉल नसेल तर फोटोसिंथेसिस तर करणारच नाहीत. अशा पद्धतीने हे पूर्णच्या पूर्ण आपण रॉबर्ट व्हिटेकरचं 5 किंगडम क्लासिफिकेशन या ठिकाणी बघितलं. तुम्हाला या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने टाईम लागला असेल, पण टाईम लागण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे की या टॉपिकमधून आपण किती शिकतो. कारण तुम्हाला काय बोर्डची परीक्षा द्यायची नाही. 8व्या 9व्या वर्गापर्यंत, म्हणजे जेव्हा तुमचं सायन्स सुरू झालं, वर्ग 6वी पासून 5व्या वर्गात तुम्हाला तर EVS होतं, त्याच्या अगोदर EVS होतं, पण 6व्या वर्गापासून तुम्ही काय शिकले, सायन्स शिकले, जनरल सायन्स तुम्ही शिकायलेत. आणि याच्यात तुम्ही फक्त सिलेबस कंप्लीट न करता या एका सिलेबसमधून किती जास्तीत जास्त माहिती घेऊ शकता, किती जास्तीत जास्त प्रमाणात ती गोष्ट लक्षात ठेवू शकता, अशा पद्धतीने तुमचा अभ्यास असला पाहिजेत. मग या ठिकाणी आता आपण काय बघितलं, 5 किंगडम क्लासिफिकेशन होते. कोणी दिलं होतं, हे दिलं होतं R.H. व्हिटेकर. कोणी, R.H. व्हिटेकरनं. R.H. व्हिटेकरनं सांगितलं होतं, रॉबर्ट हार्डिंग व्हिटेकरनं सांगितलं होतं. कोणत्या वर्षी, तर या ठिकाणी पहा, वर्ष 1969 दिलं होतं. 1969 हे वर्ष तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. एका मार्क्ससाठी तुम्हाला NMMS या परीक्षेत हे विचारू शकतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं हे कार्ल लिनियस होता. कार्ल लिनियसनं काय दिलं, हे सर्व आपण हो ग्रुपसुद्धा या ठिकाणी कंप्लीट केला. हे माहिती आहे. हे किती स्पेसीज होत्या, 2011च्या सेन्ससनुसार, म्हणजे जनगणनेनुसार 87 स्पेसीज या ठिकाणी होत्या. त्याच्यानंतर याही क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मिळाले. बायनॉमियल नोमेनक्लेचर कोणी दिलं होतं, कार्ल लिनियसनं. त्याच्यानंतर हायरार्की काय आहे, तर राजा पडायगा, क्लास और फॅमिली जाएगी सीखने, हे लक्षात राहील तुमच्या. बायनॉमियल सिस्टम कोणी दिलं होतं आणि ते कोणकोणते नेम येतं, स्पेसीज आणि जिनस, शेवटचे 2. तर अशा पद्धतीने हे झाला आपला आजचा टॉपिक. उद्या जे असणार आहे आपला, तर ते उद्याच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहेत एक किंगडम, म्हणजे किंगडम मोनेरा काय असतं, किंगडम मोनेरामध्ये काय येतं, प्रोटिस्टामध्ये काय येतं, फंगस कशा पद्धतीने येते आणि त्याचं क्लासिफिकेशन केल्या पद्धतीने कशा पद्धतीने केलं, ते सर्व आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला, पहिला टॉपिक म्हणजे आपली पहिलीच क्लास होती या ठिकाणी, या क्लासची 8व्या वर्गाची. तर ही क्लास कशी वाटली हे नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्राला पाठवा. आणि पूर्ण सिलेबस, आता तुम्ही जर काहीतरी असं केलं, लाईक केलं, शेअर केलं, तर मला अजून या ठिकाणी काय होईल, अजून प्रेरणा मिळेल की पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी. आपण हे पूर्णच्या पूर्ण म्हणजे सिलेबस कसा कंप्लीट करणार, हे टॉपिक झाला. आता उद्या मोनेरा हे सर्वच्या कंप्लीट होणार 3 टॉपिक. त्याच्यानंतर आपले हे प्रोटोझोआ म्हणजे काय, फंगस म्हणजे काय, आणि नंतर एक्सरसाइजसुद्धा, ही पूर्ण एक्सरसाइजसुद्धा आपण या ठिकाणी सॉल्व करणार. मग अशा पद्धतीने पूर्ण सिलेबस आपला कंप्लीट होईल आणि तुम्हालाही त्याचा नक्कीच फायदा होईल. मग त्यासाठीच आता
काहीच नाही, फक्त दररोजच्या दररोज जेवढे काही व्हिडिओ येतील ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे आणि जे सांगेल ते नवीन जे की बुकमध्ये दिलेलं नाही, जसं की मी आता एक ट्रिक सांगितली होती ती ट्रिक झाली, त्याचबरोबर या क्वेश्चनचे आन्सर झाले, हे तुम्हाला साईडला तुम्हाला लिहून पण घ्यायचे. मग जे तुम्हाला याच्यात दिसत नाही ते नवीन माहिती तुम्हाला मिळाली ती नोटमध्ये लिहून घ्यायची किंवा नोट करून घ्यायची. तर भेटूया पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.